कणकवलीमध्ये प्राइम लोकेशनला फ्लॅट शोधताय? प्रीमियर फ्लॅट्स ते पण बजेटमध्ये. सर्वोत्तम क्वालिटी फ्लॅट्स 18 लाखांपासून. मार्केट, शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, हायवे पासून 5 मिनिटांवर. पार्किंग, 24 तास पाणी, बॅकअप सह लिफ्टची सोय. तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करा नव्या घरात. ऑफिस पत्ता विल्बर्ट प्रॉपर्टीज, मनोहर शिल्प, पहिला मजला, जानवली ब्रिज जवळ, कणकवली. संपर्क विल्बर्ट प्रॉपर्टीज 9637 32 25 40 आणि 9423 75 09 44. जे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी काम करायला हवं ते काम विद्यार्थ्यांनी केलंय. वैभववाडी तालुक्यातील कुसूर नवभारत हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी श्रमदानातून गावातील कुसूर तिरवडे रस्त्यावरील खड्डे मातीनं बुजवले. या प्रशालेचे विद्यार्थी आणि शिक्षक यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या उपक्रमानं निद्रिस्त व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घातलंय. रस्ता हा सर्वांच्या दळणवळणाचा अविभाज्य घटक बनलाय. निर्धोक वाहतुकीसाठी रस्ते सुस्थितीत असणं आवश्यक आहे. परंतु सध्या बहुतांश रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यांच्या दुरुस्तीकडे ना प्रशासनाचं लक्ष ना लोकप्रतिनिधींचं. त्यामुळे खड्डेमय रस्त्यावरून प्रवाशांना नेहमीच प्रवास करावा लागतो. वैभववाडी तालुकाही त्याला अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असणारा कुसूर गवळवाडी तिरवडे हा मार्ग आहे. मात्र हा मार्ग मागील काही वर्षांपासून खड्डेमय झाला. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले, तसेच काही भागात रस्ता उखडलाय. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणं सद्यस्थितीत धोकादायक बनलाय. प्रशासनाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. गेले कित्येक वर्ष रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. अखेर गावातील नवभारत हायस्कूल या विद्यालयानं या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतलाय. प्रशालेतील 25 विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मिळून आजपासून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. कुसूर मळेवाडी येथील खड्डे मातीनं बुजवले. तसेच ज्या ठिकाणी रस्ता उखडून खडी वर आली होती ती बाजूला करून मार्ग वाहतुकीसाठी निर्धोक केलाय. या श्रमदानात शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सचिन गणपतराव क्षीरसागर, शिक्षक भरत वसंत पाटील, अजित अण्णासाहेब डिग्रजे, राजेंद्र तुकाराम झलगे, भरत वसंत कुंभार आणि प्रशालेचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थी आणि शिक्षक यांनी केलेल्या श्रमदानाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आता तरी जाग होऊन या मार्गाचं नूतनीकरण करावं अशी मागणी ग्रामस्थातून होते. श्रीधर साळुंखे, कोकण 7 लाईव्ह, वैभववाडी. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.